नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 29 जुलै 2026ला बुधवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे. आता या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण दरवर्षी महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा ही करत असतो. तर ती सेवा कशी करायची, काय करायची, त्या संदर्भातली आजची माहिती आहे आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, स्वामी सेवा म्हटलं की काही लोक नियमांना खूप घाबरतात आणि स्वामी सेवेत येण्या अगोदरच नियम खूप आहेत, असं करावं लागतं, तसं करावं लागतं आणि मग इच्छा असूनही स्वामी सेवेत येत नाहीत आणि स्वामींची सेवा करत नाहीत किंवा वेगवेगळे जे पारायण असतील, ग्रंथवाचन असतील ते देखील करत नाहीत नियमांच्या भीतीमुळे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की देव हा भीतीचा विषय नाही, देव हा भक्तीचा विषय आहे. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि त्यामुळे आपले कर्म हे प्रथम चांगले ठेवा. देवाबद्दल किंवा एखाद्या गुरुबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये नियमांची भीती असेल तर ती पूर्णपणे काढून टाका आणि शुद्ध अंतकरणाने, खऱ्या भक्तिभावाने जी कोणती सेवा आजपर्यंत तुम्ही करत आलेले आहात किंवा जी कोणती सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनात आहे तर ती सेवा मनापासून करा. बघा, तुमची जी कोणती इच्छा, मनोकामना असेल तर ती 100% पूर्ण होणारच. या उलट जर तुम्ही 24 तास सेवा करताय, मी ही पारायण केली, ती सेवा केली, मी इथे जाऊन सेवा केली, मी तसं केलं, असं केलं आणि जर तुमच्या मनामध्ये भावच नसेल तर त्या सेवेला काही अर्थ नाही. अगदी आयुष्यभर जरी तुम्ही तशी बिनाभावाची सेवा केली तर तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाही. या उलट दिवसभरामध्ये तुम्ही फक्त एक वेळा स्वामींचं नाव घेतलं आणि ते अंतःकरणापासून घेतलेलं असेल तर स्वामी नक्कीच तुमच्या हाकेला हे प्रतिसाद देतील. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल, तुमचं एखादं अडलेलं काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण काही केल्या ते पूर्ण होत नाहीये. तर जी कोणती तुमची इच्छा असेल तर ती मनामध्ये ठेवा, स्वामींना सांगा आणि या व्हिडिओमध्ये ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सेवा करायला तुम्ही सुरुवात करा. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, मुलं असाल, मुली असाल, तुम्ही शहरात असाल, मूळगावी असाल, तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही तुम्ही असाल तर तुम्ही ही सेवा करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं की या सेवांना कोणत्याही नियमांचं बंधन नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींनी ती गोष्ट दिली तर ती माझ्यासाठी योग्य आहे असं मनामध्ये विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर स्वामी याहीपेक्षा चांगलं माझ्या आयुष्यामध्ये मला देणार आहेत आणि ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती, माझ्या भल्याची नव्हती, म्हणून स्वामींनी मला दिली नाही, हा विश्वास मनामध्ये ठेवा. बघा, तुम्हाला एक वेळ अशी येईल की घ्यायला ओंजळ कमी पडेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील. फक्त तो विश्वास आणि संयम असायला हवा. 21 दिवसांच्या सेवेला तुम्ही 9 जुलैपासून सुरुवात करू शकता. पण हा व्हिडिओ तुम्ही जर लेट बघितला तर 9 तारखेनंतर बघितला तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. आणि 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुमचे जेव्हा कधी 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्ही 21 दिवसांची सेवा तुमची पूर्ण होऊ द्या, काही हरकत नाही. आपण मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो. भाव काय आहे की या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये मला ही 21 दिवसांची सेवा ही पूर्ण करायची आहे. मग भले ती 21 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होऊ किंवा 21 तारखेच्या नंतर तुमची सेवा पूर्ण झाली तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण गुरुपौर्णिमेच्या अगोदर आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या काळातच तुमची सेवा जी आहे तर ती स्वामींच्या चरणी रुजू होईल. तर सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला काय करायची आहे की स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे. आता तुमचं लहान बाळ आहे, तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही काय करू शकता की रोज स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय वाचू शकता. म्हणजे 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल. असं 21 दिवसामध्ये म्हणजेच बघा, तुम्ही 3 दिवसाचं एक या पद्धतीने जेवढे पारायण होतील तेवढे पारायण तुम्ही 21 दिवसात करू शकता. आता तुम्हाला 7 अध्याय वाचायला रोज वेळ नाहीये तर मग तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये एक पारायण या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे करू शकता. स्वामी सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहे. जर तुम्ही 3 दिवसामध्ये तुम्हाला एक पारायण कंप्लीट करायचं असेल
तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 7 अध्याय म्हणजे 3 दिवस प्रत्येकी 7 अध्याय वाचावे लागतील. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढे अध्याय वाचायचा पहिला दिवस पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 8, 9, 10, 11, 12, 13, 14 एवढे अध्याय वाचायचे, सेवा पूर्ण. आणि तिसऱ्या दिवशी 15, 16, 17, 18, 19, 20, 21 म्हणजे तिसऱ्या दिवशी तुमचं 3 दिवसाचं पारायण पूर्ण. आणि या पद्धतीने तुम्हाला वाचायचं. आणि तुम्हाला जर 7 दिवसामध्ये एक पाठ पूर्ण करायचा असेल किंवा 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 अध्याय वाचायचे. या पद्धतीने 7व्या दिवशी तुम्हाला शेवटच्या 21 अध्यायापर्यंत वाचून तुम्हाला तुमचं 7 दिवसाचं पारायण पूर्ण करायचं. म्हणजेच प्रत्येक दिवशी 3 अध्याय हे वाचायचे. या पद्धतीने दुसरी सेवा पण बघा तुम्हाला काय करायचं आहे. 9 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत तुम्हाला तुमच्या सेवेचे 21 दिवस पूर्ण होईपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज 11 माळी जप तुम्हाला न चुकता करायचा आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. तुम्ही देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम. बाकी देवघरासमोर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये अंथरूण पांघरून सोडून कुठेही खाली आसन घेऊन बसून तुम्ही स्वामींचा 11 माळी जप हा करू शकता. स्वामी सारामृताचं पारायण सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता. आणि तिसरी सेवा म्हणजे रोज 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र फक्त देवासमोर दिवा लावून हात जोडून तुम्ही 11 वेळा म्हटला तरीही चालेल. पण जर तुम्ही आजारी आहात, तुम्हाला काही त्रास असेल, तुमच्या घरामध्ये इतर व्यक्तींना काही त्रास असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये भांडण होत असतील, कोणी व्यसन करत असेल तर अशा वेळेला एका ग्लासमध्ये, कोणत्याही धातूचा ग्लास असू द्या, एका ग्लासमध्ये पाणी घ्या. जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणताय त्यावेळेला तो ग्लास आपल्यासमोर ठेवा, त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर मोठ्याने किंवा स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणा. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करताय तर त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्या. स्वतःसाठी केलेले असेल तर स्वतः हे पाणी प्या. घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसन करत असेल, ती व्यक्ती आजारी असेल, चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दररोज 21 दिवस सेवा पूर्ण होईपर्यंत हे पाणी प्यायला द्या. बघा तुम्हाला या सेवेचे खूप चांगले अनुभव येतील. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ही सेवा करत असताना आपण कोणताही संकल्प केलेला नाहीये. फक्त पहिल्या दिवशी स्वामींना आपण मनापासून प्रार्थना केलेली आहे की महाराज माझी अशी अशी इच्छा आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. मी आजपासून 21 दिवस ही नित्यसेवा नित्यनियमाने दररोज न चुकता करणार आहे. आणि दररोज सेवा करताना सुरुवातीला स्वामींना प्रार्थना करायची, आपली जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी, आलेलं काम पूर्ण होण्यासाठी. त्यानंतर ही सेवा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे काय तर सकाळी सारामृताचं पारायण केलं, दुपारी जप केला, संध्याकाळी तारक मंत्र म्हटला किंवा एका जागी बसून एकाच वेळी या तिन्ही सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालू शकतं. आणि जर तुम्ही रोज एक सारामृताचा पाठ करणार असाल तर एका जागेवर एकाच वेळी बसून पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. आणि हे 21 अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत मध्ये उठायचं नाही किंवा मध्ये कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. तर या पद्धतीने 21 दिवसात 21 पारायणं किंवा 21 दिवसात 21 पाठ स्वामी सारामृताचे सुद्धा तुम्ही करू शकता. तेही कोणतेही नियम न पाळता, कारण ही नित्यसेवा आपण रेग्युलरली करतोय आणि नित्यसेवेसाठी कोणतेही नियम नसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या घरातील इतर सदस्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही स्वतः नॉनव्हेज खाऊ नका. कारण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मग ही सेवा करायला काही अर्थ राहणार नाही. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे बनवावं लागत असेल तर अगोदर आपण आपली ही सेवा कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर घरच्यांना नॉनव्हेज वगैरे तुम्ही बनवून देऊ शकता. तर फक्त ही छोटीशी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. बाकी श्रद्धेने तुम्ही जशी जमेल तशी 21 दिवस स्वामींची ही सेवा करून स्वामींच्या सेवेचा अनुभव हा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा घेऊ शकता. त्याचप्रमाणे बघा आपल्याला या पारायणाच्या काळात परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. उगीच दोष लावून घ्यायचा नाही. त्याचप्रमाणे हे पारायण या सेवा आपण सकाळपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत करू शकतो. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही. त्याचप्रमाणे संकल्प करून ही सेवा केली तर अतिउत्तम. त्याचप्रमाणे बघा मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे 4 दिवस सोडून 5व्या दिवसापासून आपण ही सेवा
कंटिन्यू परत करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला हे पारायण करत असताना कोणतीही पूजा मांडणी करण्याची काही आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही जॉबला असाल, जर तुम्हाला शक्य होत नसेल घरी पारायण करणे, तर तुम्ही जॉबच्या ठिकाणी देखील ही सेवा करू शकता, काहीही अडचण नाही. तर लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असू द्या, तर त्या अडचणी सोडवण्यासाठी गुरुग्रह स्ट्रॉंग असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. गुरूंची सेवा झाली म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी चांगलंच वागावं, कारण शेवटी कर्म महत्त्वाचे असतात, कर्माशिवाय काहीच नाही. तुम्ही चांगलं केल्यावरती आयुष्यात तुमचं चांगलंच घडणार. भले तुम्ही देवाची सेवा कमी केली तरी सुद्धा परमेश्वर तुमच्या पाठीशी असतोच. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.